मी विद्या पोद्दार. आपण बेसिक इंग्लिश मराठीमधून शिकतोय बरोबर. आणि आपण ग्रामरचा ॲडव्हान्स व्याकरणाचा सेंटेन्स बनवण्याचा ॲडव्हान्स भाग आता शिकायला सुरुवात केली आहे बरोबर. त्यापैकी आपला एक भाग झाला आहे तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आधीचा भाग आपला तो आहे. हां, नसेल बघितला तर नक्की बघा. माझ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेले आहेत, तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. हां, आणि काही अडलं तर नक्कीच कॉमेंट्समध्ये मला विचारा. आणि आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पण जास्तीत जास्त काय करा, शेअर करा. आपली काय ठरवलं आपण की इंग्लिश हे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना यायला हवं. आपल्या ग्रामीण भागापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, ही जबाबदारी आता तुमची. ओके, तर आपण पुढच्या काळाला सुरुवात करूया. हे जे काळ आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, मोठा जसं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण शिकला होता, तुम्हाला कळलंच असेल. तो पण नाव त्याचं भलं मोठं होतं, पण ज्यावेळेला आपण शिकलो तेव्हा लक्षात आलं की एकदा स्ट्रक्चर लक्षात आलं तर हे काही कठीण नाही. आणि हे जे काळ आहे पास्ट परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, हे ना रोजच्या वापरात आपण वापरू शकतो, म्हणजे बोलू शकतो, म्हणजे स्पीकिंगसाठी. हां, ज्यावेळेला तुम्ही इंग्लिश स्पीकिंग म्हणता ना, तर स्पीकिंगसाठी एक काळ अतिशय उत्तम आहे. दुसरं गोष्ट म्हणजे हा जो काळ आहे तो आपल्याला भूतकाळातल्या सर्व गोष्टी रंगवून सांगायच्या असतील. असं झालं होतं ना, ती तशी करत होती ना, तेव्हा ती तसं घडत होतं ना. एखादी आपल्याला दाखवायची असेल गोष्टी रूपात म्हणा, किंवा आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असेल कोणाला तरी, नरेटिव्ह करणं म्हणतात ना, ते करण्यासाठी मागच्या घडून गेलेल्या गोष्टी, तर त्यासाठी हा काळ फार उपयोगात पडतो बरोबर. तर हा काळ शिकलात तर तुम्ही बोलायला अगदी खूप छान प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकलात तर तुम्हाला अतिशय छान बोलता येणार. ओके, तर आपण त्या काळाला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये आपण ॲफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह. ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी आणि इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक बरोबर. आता हा जो काळ आहे हा कसा असतो ते बघायचं आपल्याला. हा काळ नक्की कुठे घडतोय ते आपण बघूया. हां, आता समजा आपण नेहमीच, आपल्याला आता तुम्हाला सगळं माहिती झालंय, मी कसं स्ट्रक्चर माझं काय आहे ते माहिती आहे आपल्याला. माहिती आहे इथे काय आहे, आपण आहोत म्हणजे नाऊ म्हणजे प्रेझेंट टेन्स बरोबर. इथे आपण प्रेझेंट टेन्स, मी आता शिकवते आणि तुम्ही आता शिकताय बरोबर, हा प्रेझेंट. पण हे इथे जो आहे ते पुढे आहे ते फ्युचर आहे आपलं, आणि पाठीमागे आहे ते पास्ट आहे बरोबर, भूतकाळ आहे. मग हा काळ कुठे असतो बरोबर, ह्या इकडे पास्ट आणि प्रेझेंटच्या मध्ये, तर इकडेच सुरू होतो. हा, आणि इथे तो संपतो, पण इथे तो चालू असतो. म्हणजे जो काय आहे ना तो प्रेझेंट पास्ट टेन्स मध्ये चालू असतो, तिथेच संपतो, पण हा तिथे चालू असतो. म्हणजे ती क्रिया चालू असते. हे पास्ट टेन्स मध्ये ती क्रिया चालू आहे, होती, हे आपल्याला आहे नाही, होती. पास्ट टेन्स भूतकाळामध्ये ती क्रिया चालू होती आपल्याला दाखवायचंय. तर त्यावेळेला या काळाचा उपयोग केला जातो. पास्ट परफेक्ट, परफेक्ट म्हणजे चालू, आणि कंटिन्युअस, सॉरी परफेक्ट म्हणजे पूर्ण, सॉरी परफेक्ट म्हणजे पूर्ण, आणि कंटिन्युअस म्हणजे चालू आणि भूतकाळ. कळलं, म्हणून पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, तर आपल्या तुम्हाला आता पोझिशन समजली. हां, आता इथे तुम्हाला ॲफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्हचं स्ट्रक्चर आपण नेहमी बघतो. स्ट्रक्चरमध्ये पहिलं कोण येतं, सब्जेक्ट बरोबर. त्याच्यानंतर त्याचं क्रियापदाचं हेल्पिंग वर्ब, मदत करणारं जे क्रियापद आहे ते म्हणजे इथे आहे हॅड. पास्ट टेन्स आहे ना, त्यामुळे इथे येतं हॅड, आणि तो चालू दाखवायचा आहे आपल्याला. त्यामुळे परफेक्ट टेन्स जो आहे तो चालू दाखवायचा म्हणजे हॅड बीन, आणि क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो बरोबर. आयएनजी म्हणजे आपण चालू आहे, ती क्रिया चालू आहे, इथे क्रिया चालू होती हे दाखवायचे. हां, आणि इथे आपण टाइम मेन्शन करतो, कधी नाही करत. टाइम मेन्शन करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं 2 शब्द आहेत टाइम मेन्शन करी, एक तर फॉर आणि दुसरा सिन्स. आपण हे सगळं आधीच्या व्हिडिओत बघितलंय, तुम्हाला नसेल कळलं तर आधीचा व्हिडिओ बघा. तरी पण मी पुन्हा एकदा सांगते, फॉर जे आहे ते फक्त कशासाठी वापरतो, तर एक कालावधी दाखवायचा असेल एखादा तर त्याच्यासाठी आपण काय वापरतो, फॉर वापरतो. आणि सिन्स एखादा एकदम तोच पॉईंट दाखवायचा असेल तर सिन्स वापरतो. म्हणजे काय, फॉर जेव्हा वापरतो त्यावेळेला आपण काय करतो,
फॉर 2 years, फॉर एजेस, ह्याप्रमाणे म्हणजे 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 3 महिन्यासाठी, 2 आठवड्यासाठी फॉर वापरलं जातं. आणि हा सीन्स जो आहे तो स्पेसिफिक पॉईंटसाठी दाखवला जातो. म्हणजे एखाद्या डेट दाखवायची, 14 जुलै किंवा 1 ऑक्टोबर अशी डेट दाखवायची असेल किंवा टाईम दाखवायची 9 वाजता असं दाखवायचे असेल तर सिन्स 9 AM, सिन्स 9 PM, सिन्स 5 PM ह्या प्रकारे. हां, किंवा साल दाखवायचं आहे तर सिन्स 2010 म्हणजे तुम्हाला 2010 पासून किंवा 2012 पासून 2014 पासून आपल्याला तुम्हाला ती गोष्ट दाखवायची आहे त्याच वर्षापासून तर सिन्स वापरलं जातं. तर हे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजवलंय कुठल्या पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्ही समजवलेला आहे. तो व्हिडिओ आधीचा बघा म्हणजे तुम्हाला सिन्स आणि फॉर पुन्हा एकदा व्यवस्थित समजेल. आता मला वाटतं तुम्हाला थोडी कल्पना आलीच असेल पुन्हा एकदा. आपण म्हणून मी आता वाक्य घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता अफर्मेटिव्ह मध्ये आपण बघितलं सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट, बरोबर. आता इथे काय आहे, मी ह्या दिवसाची फार वर्षापासून वाट पाहत होतो. मी वाट पाहत होतो, ह्या दिवस कधी येतो असं मी वाट पाहत होतो. आता हे तो स्टोरीमध्ये सांगतो, हे मी खरं ना तेव्हा खूप वाट पाहत होतो असं आपल्याला येतं. मी सब्जेक्ट काय आहे, मी म्हणजे काय येणार इथे आय, बरोबर. मी म्हणजे इथे येणार आय. मी काय करत होतो, वाट पाहत होतो, बरोबर. आणि कधी, तेव्हा, बरोबर ना, तेव्हा वाट पाहत होतो म्हणजे ती तेव्हा माझी क्रिया चालू होते म्हणजे इथे मी काय येणार हॅड बीन घेणार. काय घेणार हॅड बीन. आणि वाट पाहण्याला काय आहे वेट, बरोबर. मग त्याचं होणार आहे वेटिंग. आय हॅड बीन वेटिंग. आता कधीपासून, फॉर, आय हॅड बीन वेटिंग, सॉरी ह्या दिवसासाठी. हां, आता इथे पण फॉर आहे ना, फॉर दिस डे, फॉर एजेस. आता सांगते तुम्हाला हा फॉर कसला आणि हा फॉर कसला, दोन फॉर कसले आले. आय हॅड बीन वेटिंग एवढं समजलं की मी त्यावर वाट पाहत होतो, बरोबर. कसली, फॉर दिस डे, ह्या दिवसाची. फॉर दिस डे हा दिवस जो आता मी बघतोय ना त्याची मी खूप दिवसापासून खूप वर्षापासून वाट बघतोय म्हणजे फॉर दिस डे. आणि हे जे फॉर आहे हे हॅड बीन वेटिंग जे आहे मी फार वर्षापासून असं मला दाखवायचंय, वर्षापासूनचं, म्हणून मी काय म्हणतोय फॉर एजेस, बरोबर. त्यामुळे हे वाक्य कसं होणार, आय हॅड बीन वेटिंग फॉर दिस डे फॉर एजेस. मी ह्या दिवसाची फार वर्षापासून वाट पाहत होतो, हा दिवस आज आला. ओके, तर असं लिहू शकतो आपण, बरोबर. इथे दुसरं वाक्य आहे, त्याला 2 आठवड्यापासून बरं वाटत होतं त्याला 2 आठवड्यापासून असं आपल्याला सांगायचंय. तर आता त्यावेळेला त्याला म्हणजे तो आहे म्हणजे कोणतरी मुलगा आहे म्हणून आपण काय घेणार ही. आणि वाटत होतं ना त्यामुळे काय होणार की हॅड बीन. आणि काय वाटत होतं, बरं वाटत होतं म्हणजे आपण खरं तर आपण नेहमीच्या कॉमन याच्यामध्ये म्हणतो फिलिंग वेल, पण इथे फिलिंग वेल न म्हणता मी इथे म्हणते किपिंग वेल. हा एक नवीन फ्रेज आहे. आता तुम्ही ॲडव्हान्समध्ये चाललाय तर नवीन शब्द शिका म्हणून मी देते किपिंग वेल. काय म्हणतो आपण, किपिंग वेल म्हणजे फिलिंग वेल. हां, ही हॅड बीन किपिंग वेल. कधीपासून, 2 आठवड्यापासून. म्हणजे काय येणार ते फॉर 2 weeks. कळलं फॉर कसा आला ते. हा जो फॉर आहे तो लॉंग ह्याचा पिरियडसाठी आहे म्हणून आपण वापरलं इथे फॉर. इथे पण पिरियडसाठी आहे म्हणून इथे फॉर आलं. हा जो फॉर आहे तो कशासाठी आलाय, वेटिंग फॉर. ही एक फ्रेज आहे, वेट आल्यानंतर त्याच्यापुढे फॉर येतो, वेटिंग फॉर. तसंच ही हॅड बीन किपिंग वेल फॉर 2 weeks. कळलं. ती दुपारपासून ड्रायव्हिंग करत होती. एखादी कंप्लेंट करतो ना आपण, आई ती कसं करत होती ग, तेव्हा दुपारपासून ड्रायव्हिंग करत होती. हां, बहिणीची कंप्लेंट करताना तुम्ही सांगता ना आईला, त्याप्रमाणे ती दुपारपासून ड्रायव्हिंग करत होती. मग ती म्हणजे कोण, शी. आणि करत होती म्हणजे काय होणार आहे, हॅड बीन. काय करत होती, ड्रायव्हिंग, बरोबर. शी हॅड बीन ड्रायव्हिंग. ING वर्बला लगेच लावायचं, हॅड बीन आल्यानंतर लगेच लावायचं. शी हॅड बीन ड्रायव्हिंग. आणि कधीपासून, दुपारपासून. आता त्या स्पेसिफिक वेळेपासून तिने दाखवलेलं आहे, दुपारी किती वाजता वगैरे नाही, पण स्पेसिफिक दाखवलं की दुपारपासून दाखवते म्हटल्यानंतर इथे येणार सिन्स आफ्टरनून.
दुपारपासून काय करते, ड्रायव्हिंग करत होती किंवा इथे खेळत होती म्हटलं तर प्लेइंग येणार. ती दुपारपासून खेळत होती, तिने अभ्यास नाही केला तर म्हणजे इथे येणार शी हॅड बीन प्लेइंग सिन्स आफ्टरनून. ती दुपारपासून खेळतेच आहे असं आपण सांगतो ना, खेळत होती असं आपल्याला दाखवायचं असेल तेव्हा हे असं येणार. बरोबर. आता ह्याचंच आपण नकारार्थी घेतो. तुम्हाला माहिती आहे मी वाक्य होकारार्थी नकारार्थी प्रश्नाचं सेम घेते कारण तुम्हाला स्ट्रक्चर अगदी पक्क लक्षात राहण्यासाठी. बरोबर. नाहीतर मी इथे खरं वेगळी वाक्य घेऊ शकते, पण मला असं वाटतं की हा फॉर्मॅट एकदा लक्षात आला ना की तुम्ही सराव होऊन जाईल लिहिण्याचा आणि बोलण्याचा. ओके. तर आता निगेटिव्ह मध्ये काय होणार आहे, हे बाकी वाक्य सगळं सारखं, शी हॅड बीन बी अँड जी सगळं सारखं, फक्त या हॅड आणि बीनच्या मध्ये आपण नकारार्थीला नॉट लावायचं, एवढाच फरक आहे. फक्त इथे कोणाच्या मध्ये, हॅड आणि बीनच्या मध्ये नॉट लावायचं. मग आता इथे काय आहे बघा, मी या दिवसाची फार वर्षापासून वाट पाहत नव्हतो. हा, तर मग आता नव्हतो म्हटल्यानंतर हे नकारार्थी वाक्य आहे, पण कोण सब्जेक्ट कोण आहे, मी म्हणजे आय. हा, आता वाट पाहणे म्हणजे वेटिंग माहिती आहे, पण आपण नव्हतो क्रिया करत होते म्हटल्यावर हॅड नॉट बीन काय येणार इथे, हॅड नॉट बीन. आणि मग कसली वाट पाहत नव्हतो म्हणजे वेटिंग. I had not been waiting. I had not been waiting for this day. या दिवसाची ना म्हणजे this day. आणि मग काय म्हणाल इकडे, वर्षापासून ना, मी या दिवसाची फार वर्षापासून वाट पाहत नव्हतो. मी नाही काय वाट पाहत होतो फार वर्षापासून. मग इथे आता ह्याच्यासाठी त्या फार वर्षापासून साठी पुन्हा इथे येणार फॉर काय येणार, एजेस. फार वर्षापासून मी काय वाट पाहत नव्हतो. तुमचा गैरसमज होते. ओके, यू आर मिसअंडरस्टँडिंग. आय हॅड नॉट बीन वेटिंग फॉर दिस डे फॉर एजेस. आलं लक्षात. त्याला 2 आठवड्यापासून बरं वाटत नव्हतं. हा, नव्हतं म्हटल्यानंतर आपल्याला काय होणार, हॅड नॉट बीन, हे लक्षात ठेवायचं. नव्हतं, ते होत नव्हतं. मग आता कसं होणार, त्याला म्हणजे ही. हा, आणि नव्हतं आपल्याला ती क्रिया झालेली नाहीये दाखवायचं म्हणजे ही हॅड नॉट बीन काय, आपण काय म्हटलंय, बरं वाटतला शब्द काय घेतलाय, किपिंग वेल. बरोबर ना, फिलिंग वेल म्हणतात नॉर्मल याच्यामध्ये, पण आपण नवीन घेतलाय तो म्हणजे फ्रेज घेतली किपिंग वेल. हा, ही हॅड नॉट बीन किपिंग वेल वेल. कधी, फॉर he had not been keeping well for 2 weeks. 2 weeks. त्याला काही 2 आठवड्यापासून बरं वाटत नव्हतं. पुढे, ती दुपारपासून ड्रायव्हिंग करत नव्हती. नाही, ती काही ड्रायव्हिंग करत नव्हती. आपल्याला असं सांगायचं असेल तर ती म्हणजे कोण येणार, शी. आणि ती काही करत नव्हती तर काय आपण दाखवणार, हॅड नॉट बीन. निगेटिव्ह दाखवायचं म्हणजे येणार इथे हॅड नॉट बीन. आणि कोणती क्रिया करत नव्हती, ड्रायव्हिंगची. ड्रायव्हिंग करत नव्हती त्यामुळे इथे येणार ड्रायव्हिंग. हा, शी हॅड नॉट बीन ड्रायव्हिंग. कधीपासून, दुपारपासून म्हणजे काय येणार इथे, सिन्स. त्या पॉइंट पासून ती काहीच करत नव्हती, सिन्स आफ्टरनून. लक्षात आलं निगेटिव्ह वाक्य. हे स्ट्रक्चर लक्षात आलं तर पुढे वाक्य बनवणं सोपं जाईल. आता हेच आपण इंटरोगेटिव्ह मध्ये करायचंय. इंटरोगेटिव्ह मध्ये काय, मी ह्या दिवसाची फार वर्षापासून वाट पाहत होतो का. हा, प्रश्न विचारता येस और नो, हो की नाही असं प्रश्न विचारायचा असेल तर आपल्याला माहितीये जे हॅड, आय हॅड हे ज्या ठिकाणी हे जे हॅड आहे तो कुठे येणार, पुढे येणार, नंतर सब्जेक्ट येणार आणि मग बीन येणार. हॅड आणि बीनच्या मध्ये सब्जेक्ट येणार. म्हणजे आता याची सुरुवात कशाने येणार आहे, हॅडने. हा, हॅड आणि मग कोण आहे सब्जेक्ट तो घालायचा, हॅड आय, मग बीन. या हॅड आणि बीनच्या मध्ये काय येणार, सब्जेक्ट येणार. तुमचा जो काही करता असेल तो येणार, हॅड आय बीन. आणि मग काय येणार आहे, हॅड आय बीन वेटिंग. काय करत होतो, वेटिंग. वेटिंगच्या पुढे आपण सांगितलं ना, वेटिंगच्या पुढे काय येतं, फॉर येतच कारण ती फ्रेझल आहे, फ्रेझल वर्ब येतो त्यामुळे वेटिंग फॉर येतं. हॅड आय बीन वेटिंग फॉर कसली, तर ह्या दिवसाची, वेटिंग फॉर दिस डे. डे काय येणार आहे, फार वर्षापासून म्हणजे काय येणार, फॉर
एजेस म्हणजे वाचताना कसं वाटणार तुम्ही? हॅड आय बीन वेटिंग फॉर दिस डे फॉर एजेस? हॅड आय बीन वेटिंग फॉर दिस डे फॉर एजेस म्हणा बघू आता तुम्ही. हॅड आय बीन वेटिंग फॉर दिस डे फॉर एजेस. हे तुम्ही 3-4दा बोललात ना की तुम्हाला सराव होणार. बरोबर. आता हे आपण बघितलं हॅड आय बीन वेटिंग फॉर दिस डे फॉर एजेस. त्याला 2 आठवड्यापासून बरं वाटत होतं का? हा सॉरी, ह्याचं आपण उत्तर पण घेऊया. आता त्याला बरं, ह्याचा अर्थ काय की तो मी या दिवसाची फार वर्षापासून वाट पाहत होतो का? हो असेल, येस असेल तर काय होणार? येस आय हॅड. येस आय हॅड. आणि नो असेल आय हॅड नॉट किंवा आय हॅडंट. हा, या प्रकारे आलं लक्षात. आता त्याचं त्याला 2 आठवड्यापासून बरं वाटत होतं का असा प्रश्न आहे. येस और नो. मग आता इथे काय येणार? पहिलं काय सुरुवात होणार? हॅड. बरोबर ना. हॅडने सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आपल्याला, त्यामुळे इथे येणार हॅड. आणि मग त्याला म्हणजे कोण आहे? सब्जेक्ट ही, तो आहे ना, म्हणजे येणार ही. आणि मग बीन. हॅड आणि बीनच्या मध्ये काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट घ्यायचा आहे. हॅड ही बीन. आणि मग पुढे काय येणार? हॅड ही बीन. बरं वाटण्याला आपण काय शब्द घेतलाय? किपिंग. बरोबर. किपिंग वेल. मग बरं वाटत होतं का? हॅड ही बीन किपिंग वेल. कधीपासून? फॉर. हॅड ही बीन किपिंग वेल फॉर 2 weeks. त्याला 2 आठवड्यापासून बरं वाटत होतं का? मग 2 weeks. मग आता इथे यस असेल तर काय होणार? येस ही हॅड. हो, त्याला बरं वाटत होतं. ही हॅड. एवढं लिहिलं की एवढं बोललं तरी संपतं. आणि नसेल तर नो ही हॅड नॉट किंवा नो ही हॅडंट. हा, आलं लक्षात. तसं ती दुपारपासून ड्रायव्हिंग करत होती का?